नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आता अधिराजच्या प्लॅनमध्ये प्रिया पूर्णपणे अडकली आहे. अधिराज आता प्रियाला प्रपोज करत लग्नाची मागणी घालतो आणि महत्त्वाचं म्हणजे प्रियाच्याच भांड फोडण्यासाठी आता अधिराजनं तिथे अश्विनला बोलवलेलं आहे. अश्विन लांब उभा राहून सगळं काही पाहत असतो आणि प्रियासुद्धा त्याला लग्नाला होकार देते. त्यासम्ये घरी आल्यानंतर आता अश्विन प्रियाची चांगली शाळा घेतो. प्रिया आता पुन्हा खोट बोलू लागते की अरे तो माझा कलीग आहे, फॅशन डिझायनिंगचा फर्ममध्ये मी त्याच्यासाठीच काम करते. अश्विन म्हणतो की बस झाला तनू, यापुढे एक शब्दही मी सहन करणार नाही. त्याने तुला लग्नाची मागणी घातली आणि तू त्याला होकार दिलास, हे सगळं काय आहे ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तर मात्र आता प्रियाची चांगलीच बोबडी वळते. तिच्याकडे कोणतेही शब्द नसतात. अश्विन स्पष्टच म्हणतो की दादा आणि वहिनी तुझ्याबद्दल जे काही बोलत होती ना, ते आता मला सगळं खरं वाटते.